पोहोचवलेली नाहीये। मात्र एखादा कंत्राटदार आपल्या केलेल्या कामाची बिलं मागत असेल आणि तुम्ही जर त्याला गोळ्या घालत असाल तर येणाऱ्या काळात कंत्राटदारांनी कामं करायची की नाही हा विचार करावा लागेल। आणि अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालणाऱ्या आहेत। याचे सगळे दूरगामी परिणाम या निमित्ताने ओळखले पाहिजेत। आणि निश्चितपणे नितीन सातपुतेंनी नुसती याचिका दाखल करू नये तर माझं म्हणणं आहे की केसरकरांनी याच्यात पार्टी केलं पाहिजे। प्रकाश सुर्वेंचं म्हणणं आहे की मराठी आई जरी असली तर हिंदी भाषा असलीच पाहिजे। हिंदी भाषा आता खरं तर या जागा काय हिंदी भाषा मावशी आणि मावशी मारतात त्यांना खरंच नातेसंबंध कळत नाही असं मला वाटतंय। आणि त्यांना नातेसंबंधांचा अभ्यास नाही। हे म्हणजे आमच्या घरातलं माणूस मरावं आणि एखादं कोणीतरी रॅलीमध्ये असणारं माणूस जगावं असं म्हणल्यासारखं आहे। मी त्यावर आजच माझं ट्विट केलेलं आहे। असीम सरोदे यांची सनद रद्द करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना बूट भिरकावला त्याच दिवशी न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे हे स्पष्ट झालेलं होतं। परंतु आता एकीकडे भाजपच्या प्रवक्त्याला न्यायाधीशपदी बसवणं आणि दुसरीकडे मानवी मूल्यासाठी लढणाऱ्या सरोदेंसारख्या माणसाला त्याची सनद रद्द करणं हे संसदीय लोकशाहीचा एकूण मार्ग आता किती दुरापास्त झालेला आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित